पक्षाच्या विलिनीकरणाबाबतची मोठी बातमी आहे। काँग्रेसकडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला यापूर्वीच प्रस्ताव देण्यात आल्याची चर्चा आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच ऑफर देण्यात आलेली होती असं आता पटोलेंकडून सांगण्यात येत आहे। तर तिथं नाना पटोलेंना सुद्धा हायकमांडचं दिल्लीत बोलावणं आहे। संविधान वाचवण्याकरता समविचारी पक्ष एकत्र येणं गरजेचं आहे असं यावेळी पटोले म्हणतात। राष्ट्रवादीचं पवार साहेबांचा प्रस्ताव ऑलरेडी त्यांनी पहिली दिलेला होता आणि काही कारणाने तो उशीर झालेला होता। आपण मला असं वाटतं की आता जे देशातलं राजकारण चाललेलं आहे, देश विकला चाललेला आहे, देशाची संविधानिक व्यवस्था संपत चाललेली आहे, अशा वेळेस मताचं विभाजन जे केलं होते मोठ्या प्रमाणात ते थांबवण्यासाठी आणि देश वाचवण्यासाठी आणि देशाचं संविधान वाचवण्यासाठी जे काही सेक्युलर विचाराचे पक्ष आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्रित यावं अशा पद्धतीची प्रक्रिया आता देशपातळीवर सुरू झालेली आहे आणि त्याचीच प्रक्रिया आहे की तृणमूल काँग्रेस असेल, पवार साहेब असतील, हे सगळेजण त्या काँग्रेसच्याच सोबत यायचा आणि विलीनीकरण करायचं असं मानसिकता आणि त्या पद्धतीचा भाव आता आपल्याला पाहायला मिळतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।